अकोल्यातील हिवरखेड येथे नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पोलीस बंदोबस्त मतदानाच्या ठिकाणी व्यस्त असताना फायदा घेत एका व्यक्तीने 7 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दत्त भारती मंदिराजवळ ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तीनं मुलीला उचलून पुढील चौकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकात लोक उपस्थित असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं मुलीला तिथेच सोडून दिलं। काही वेळानं त्याच व्यक्तीनं दुसऱ्या मार्गाने पुन्हा येऊन मुलीला उचलण्याचा म्हणजेच तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला। परिसरातील महिला व मुलांनी हे पाहताच आरडाओरड केली, ज्यानंतर वेटाळ परिसरातील युवकांनी तात्काळ त्या व्यक्तीचा पाठलाग केला। स्वस्तिक कॉलनी परिसरात त्यांनी त्याला पकडलं आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतलं आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं। पीडित मुलीच्या पालकांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। सकाळी आलता तो मग तो 3 पोरीच्या मागे लागला इटातल्या, तर ते मग ते एका घरात लपले। मग त्या आजी सांगितलं, मग तो चालला गेला। मग डबल आला तर मग इले उचलून घेऊन गेला त्या पोरीले। मग डबल आला तर लोकांनी पकडलं त्याला। पहिले कोणाच्या घरात लपला होता? शेषरा बाबा ते त्या 3 पोरी शेषरा इंगळेच्या घरात लपले ते। तर मग त्या आजी म्हणे कोण लपले आणि ते देवले काय केलं त्यानं, ते देवचं ते मग तिकडे माहित नाही, पण ते इले उचलून घेऊन गेला तो आणि तो डबल आला। मग ते पोट्ट्यानं सांगितलं लाईन आहे की हाच होता तो, हिनं सांगितलं हाच होता। मग त्याला माणसानं पकडलं, तो पळाला, मग त्याला माणसानं मारलं। त्यांना मला म्हटलं होतं की चला आपण पाकिट आणायला। कशात? चॉकलेट आणि अजून चॉकलेट घेऊन। मग काय झालं? आणि मग मी पळत हे काढली तिची जोडा। त्यानं तुला उचलून नेलं ना? कसं नेलं सांग बरं, ते सांग। काकीत उचलून नेलं, मग त्यानं तुला कुठपर्यंत नेलं? कृष्णालच्या घराला। आणि त्यानं तुला कसं सोडलं मग? त्याला फोन लावायचा होता तर त्यानं उचलून दिला मला।